नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी उपविभागातील झरी जामणी येथील सेतू सुविधा केंद्र हे आता नागरिकांना लुटण्याचे केंद्र बनले की काय असे चित्र उघडकीस आले आहे. कष्टकरी नागरिकांची खुलेआम आर्थिक लूट करणारे केंद्र बनल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जातीचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र देण्यासाठी नियमबाह्य व अवैध व बेकायदेशीर रक्कम वसूल करण्यात आल्याचा ठोस आरोप येथे करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार संजय तुकाराम उपरे, राहणार सराटी, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ हे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे गरीब नागरिक आहे. त्यांनी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी झरी जामणी येथील सेतू सुविधा केंद्रावर जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यासाठी सेतू केंद्र चालकाने तक्रारदारास 5-6 दिवसात प्रमाणपत्र हवे असल्यास 600 रुपये, 2 ते 3 दिवसात प्रमाणपत्र हवे असल्यास 1200 रुपये देण्याची मागणी केली. तक्रारदाराकडे पैशाची व्यवस्था नसतानाही तक्रारदाराने मजबुरीने 100 रुपये नगदी, 400 रुपये ऑनलाईन तर पुन्हा 600 रुपये ऑनलाईन असे एकूण पैसे दिल्यानंतरच जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर प्रतिज्ञापत्रासाठी सेतू चालकाची पत्नी रजनी अमोल मंचलवार यांनी आधी 100 रुपये घेतले, नंतर पैसे कमी आहेत, कुठून तरी उसने आणा असे सांगून पैसे परत केले आणि शेवटी 200 रुपये घेतल्याशिवाय प्रतिज्ञापत्र दिले नाही. हा गंभीर प्रकार झरी येथील सेतू सुविधा केंद्रात घडला आहे. गरिबांचा अपमान, प्रशासनाची भीती नाही. सदर सेतू चालकाची भाषा उर्मट, धमकीवजा व अपमानास्पद असून गरीब नागरिकांशी तो उद्धटपणे वागत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या वागणुकीतून त्याला कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कायद्याची भीती नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जर आपले सरकार सेवा केंद्रावरूनच नागरिकांची अशी लूट होत असेल तर प्रशासन कुठे आहे? गरीब जनतेला न्याय कुणाकडे मागायचा? अशा सेतू चालकांना कोणाचे संरक्षण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार संजय तुकाराम उपरे, राहणार सराटी यांनी अमोल पुंडलिक मंचलवार यांचे आपले सरकार सेवा केंद्र तात्काळ रद्द करण्यात यावे व त्यांच्या दुकानाला सील लावण्यात यावे व कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी केळापूर यांना निवेदन दिले आहे. मृत्यू दाखला येते तो वापस. हे काय म्हणलं सर, किती खर्च लागेल आपल्याला? 600 रुपये होते. 600 रुपये किंवा द्या तुम्ही. 15 दिवस लागते. अर्जंट नाही देऊ शकत का? 2-3 दिवसात कायच्यासाठी पाहिजे अर्जंट? म्हणजे काश काढायचे थोडंसं. हो, ते घरकुलसाठी 1200 रुपये लागते. 1200 रुपये लागते. ठीक आहे. आणि आता आज 9 दिवस चालू आहे. शनिवार रविवार बंद आहे. हां, सोमवार किंवा मंगळवार ठीक आहे. आणि तुम्ही आता डॉक्युमेंट्स नाही आहे आता तुमचे ओरिजिनल, ते कसं करायचं? ते आधार कार्ड तुमचा नंबर घेतला मी ना, तुम्हाला पाठवतो. हे ॲडव्हान्स घ्या. हे घ्या ना, 100 रुपये ॲडव्हान्स घ्या. 100 रुपये काय ते ॲडव्हान्स? आधी मग मी दिले नाही दिले म्हणजे आता 1100 रुपये मला आणून देतो मी. हे घ्या, वाटलं पेट्रोलले राहू द्या म्हणत होतो. अर्धे तरी पैसे जमा करा आधी. हो, पण एवढे तर दिले मग तुम्ही समाधान ना. मी तुम्हाला काल करतो या नंबरवर. जमा करावं लागेल. 500 रुपये तरी जमा करावं लागते. बाकीचे मग लागत सर नंतर 1200 घेऊन राहिले म्हणून म्हणतो. फोनपे आहे तुमचा नंबर? द्या मग तुमचा नंबर मी फोनपे करतो तुम्हाला. 1100 रुपये बाकी का? ठीक आहे. ठीक आहे, निघू सर.